नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सर्वांचे बाप्पा आता त्यांच्या घरी गेले असतील, कारण काल होती आपली अनंत चतुर्दशी आणि काल पौर्णिमा सुद्धा होती. काल खूप छान योग होता, मंगळवार होता, अनंत चतुर्दशी होती, त्यानंतर पौर्णिमा होती. तर अशी साग्र संगीत अशी देवांची खूप छान पूजा झालेली आहे. आणि आज आहे ना माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे ना आता या गणपतीच्या 10 दिवसांमध्ये जे देवी असतात, म्हणजे आपली जी कुलदेवी असते, तर त्यांची आरती लावली जाते. तर जे खानदेशी असतील तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील. एक तर जी आपली चैत्र महिन्याची जे देवींची जत्रा असते ना, तर तेव्हा ती आरती लावली जाते. आणि आता या 10 दिवसांमध्ये ना प्रत्येकाची वेगवेगळी आरती लागते. तर म्हणजे आमच्या घरामध्ये आता समजा आई आहेत, म्हणजे सासूबाई आहेत, तर त्यांची वेगळी आरती लावतात, माझी वेगळी आरती लागते, माझ्या जाऊबाई वेगळी आरती लावतात, असं प्रत्येकाची वेगवेगळी आरती लावली जाते. तर तसंच मला या काही 10 दिवसांमध्ये म्हणजे 9 दिवसांमध्ये जमलं नव्हतं. तर म्हणून आई मला म्हणाल्या होत्या की आज तू तुझी आरती लावून घे, आज खूप छान योग आहे आणि पौर्णिमा सुद्धा आहे. तर सगळ्या गोष्टी अशा छान एकत्र होऊन जातील. तर ही आरती कशाची लावतो, तर ही आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना, त्यापासूनच ही आरती बनवली जाते. म्हणजे दिवे बनवले जातात गव्हाच्या पिठाचे, त्यांना छान उकडवलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुपाचे दिवे लावले जातात. आणि ह्या ज्या आरत्या असतात म्हणजे याच्यामध्ये 10 दिवे बनवले जातात आणि 11वा मेढ्या म्हटला जातो. म्हणजे ते एक प्रकार आहेत त्याच्यामध्ये बनवण्याचे. आणि देवीसाठी म्हणजे आपण देवीला जसं सगळा साज शृंगार देतो ओटी भरताना, तर तसंच याच्यामध्ये ना देवीसाठी शृंगार दिला जातो. म्हणजे वेणी बनवली जाते, फणी बनवली जाते, बांगड्या, टिकल्या, आपल्या पायातले जे आपले जोडवे, तर असं सगळं त्याच्यामध्ये बनवलं जातं. आणि जेव्हा चैत्र महिन्यामध्ये जेव्हा आरती लागते ना, तर तेव्हा 14 दिवे असतात आणि ह्यामध्ये 10 दिवे आणि 11वा मेढ्या असे हे दिवे बनवले जातात. तर सुरुवातीला जेव्हा पहिले मी करायचे तेव्हा मला यातलं काहीही माहिती नव्हतं. तर हळूहळू बघून बघून आणि सगळ्या गोष्टी करून करूनच आपण ते शिकतो. आणि आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे अशाच पद्धतीने त्या ज्या आपल्या परंपरा असतात ना, तर त्या पुढे टिकवल्या जातात. तर बघा अशा प्रकारचे हे दिवे बनवायचे, छोटे छोटे दिवे बनवतात. म्हणजे गावा साईडला तर खूप मोठे मोठे दिवे बनवतात आणि हे जे दिवे असतात ना, ते हे खाल्ले जातात. म्हणजे आपण स्त्रियांनीच हे फक्त खायचे असतात. तर एवढे सगळे दिवे खाणं शक्य होत नाही. तर म्हणून जेवढे आपल्याला जमतात ना, तर तेवढे आपण खायचे आणि बाकीचे दिवे आपण गाईला जरी खायला दिले तरी चालतात. तर अशा प्रकारे ना मी साधे सिंपल असे छोटे छोटेच दिवे बनवत होती, कारण खूप मोठे दिवे बनवले ना तर ते काही खाल्ले जात नाहीत तेवढे. तर त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे मी हे दिवे बनवते. तर मोठ्या वहिनी गोव्यावरून आल्या होत्या, तर तेव्हा आईंनी आणि वहिनींनी म्हणजे त्यांची आरती लावून झाली होती आणि त्यानंतर माझी आरती बाकी होती. तर म्हणून मग आईंना म्हटलं की आजच आपण आरती लावून घेऊ. तर बघा अशा प्रकारे दिवे बनवले जातात. चाळणीमध्ये ते दिवे ठेवलेत, कारण काही जण काय करतात डायरेक्ट पाण्यामध्ये दिवे उकडायला टाकतात, पण त्यामुळे ना ते दिव्याचे पीठ जे असतं ते असं बुळबुळीत होतं. तर म्हणून तसं न करता आम्ही चाळणीमध्ये दिवे ठेवतो आणि त्याच्यावरती झाकण ठेवतो. म्हणजे त्या वाफेमध्ये ते दिवे पटकन छान शिजले जातात. तर दिवे बनवून घेतले आणि एक साईडला दिवे आता वाफवायला ठेवलेत. तोपर्यंत माझं जे बाकीचं सगळं जे नैवेद्याचं आहे तर ते सगळं मी आटपून घेते. कारण पूजा तर असतातच आपल्या, पण पूजेसोबतच नैवेद्य सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तर आज आम्ही पुरणाचं काही केलं नाहीये. खरं तर या दिव्यांना पुरणाचा नैवेद्य लागतो, पण आई म्हणाल्या आज पुरणाचं नको करूस, आज खीरच बनव. कारण आज छान पौर्णिमा सुद्धा आहे आणि आपण देवीसाठी करतोय, तर आपण खीर बनवूया. तर म्हणून म्हटलं ठीक आहे आज खिरीचा बेत करू. तर मी एक साईडला बघा इथे कुकर लावला होता डाळ भातचा. तर डाळ छान शिजली आहे, तर डाळ काढून घेते बाहेर, डाळीला फोडणी द्यायची आहे. त्यानंतर हा जो लाल कुकर तुम्हाला दिसतोय ना, तर त्यामध्ये मी मटकी टाकली होती. म्हणजे मटकीची उसळ बनवणार आहे आज. आणि कोबीची भाजी सुद्धा बनवणार होती, पण तो प्लॅन काय माझा झाला नाही, तो प्लॅन फ्लॉप झाला. कारण खूप उशीर झाला होता सगळं आटपेपर्यंत.
तर आता मी जे डाळीसाठी जे जे लागतंय सामान तर ते सगळं काढून घेणार आहे आणि त्यानंतर पटापट चिरून घेणार. गणपतीमध्ये खूप सारी धावपळ झाली होती आणि त्यामुळे माझी तब्येत पण खूप मध्ये खराब झाली होती. त्यामुळे बरेच दिवस मध्ये व्हिडिओ आले नाहीत आपले, तर त्याचं कारणच ते होतं. आणि तुम्ही सुद्धा सगळे खूप बिझी असणारच, कारण गणपती बाप्पांची जी सुट्टी मिळते तर त्या सुट्टीमध्ये सगळे इकडे तिकडे फिरायला जातात किंवा प्रत्येकाच्या घराघरामध्ये बाप्पा असतात, तर बाप्पांची सेवा करण्यामध्ये, नैवेद्य, आरती किंवा इकडे तिकडे ह्याच्या त्याच्याकडे जाण्यामध्ये आपला सगळा वेळ निघून जातो. तर त्यामुळे मीही थोडासा आराम घेतला आणि तुम्हालाही थोडासा आराम दिला. तर आता सगळं जे कढीपत्ता, मिरची जे पण सगळं लागतंय आणि दुसऱ्या भाजीसाठी पण जे सगळं लागणार आहे, कांदा वगैरे, तर ते सगळं एकत्र चिरून घेते. एकदाच सगळं चिरून घेतलं ना आपण, तर मग परत परत तीच प्रोसिजर करायची गरज लागत नाही. तर म्हणून जेही तुम्ही करणार असणार जेवण बनवताना, तर भाजीसाठी, डाळीसाठी किंवा आणखीन एक्स्ट्रा तुम्हाला काय द्यायचंय फोडणीला, तर त्याला काय काय लागणार आहे, तर ते सगळं सामान एकदाच काढून एकदाच चिरून ठेवलं ना, तर नंतर फटाफट आपल्याला फोडण्या देता येतात. इथे किचनमध्ये काम करताना ना खूप खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. कारण बघा, बाहेरून छान ऊन जे आहे ना ते आतमध्ये येतं आणि फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे की प्लॅटफॉर्म जो आपला किचनचा व्हाईट आहे, त्याच्यामुळे काही सांडण्याची वगैरे, फोडणी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो आपण, त्या लगेचच तुम्ही पुसून घेतल्यात ना, तर तुमचा प्लॅटफॉर्म एकदम छान क्लीन राहतो. बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की पांढऱ्या रंगाचं आहे तर कसं मॅनेज करता येतं, तर मॅनेज करता येतं, पण आपल्याला सतत पुसत राहावं लागतं, ही एक गोष्ट आहे. तर माझी जेवणाची पटापट घाई चालू होती, कारण जेवणाचं म्हणजे नैवेद्याचं आटपून घेतलं ना, मग आपण एक प्रकारे फ्री होऊन जातो. आणि त्याच्यामुळे मग आईंना पण बोलवलं होतं, कारण देव आणायचे होते. हे जी पूजा असते याच्यामध्ये आपले जे कुलदैवत असतात, म्हणजे जे आमच्याकडे माळीमधले देव आहेत, जसे टाक बनवतो आपण देवाचे, तर तसे आमच्याकडे माळीमध्ये देव बनवले जातात. तर ते देव लागतातच, त्या देवांशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. तर म्हणून आई पण येणार होत्या आणि तोपर्यंत म्हटलं की चला, तोपर्यंत माझं जेवणाचं जितकं मला आटपून घेता येईल तितकं मी आटपून घेण्याचा प्रयत्न करेन. आणि बघा, एक साईडला इथे दिवे ठेवलेत, डाळ फोडणीला घालते. त्यानंतर मटकीची भाजी मी डायरेक्ट कधी घालत नाही, थोडीशी शिजवून घेते आणि मग फोडणीला टाकते. म्हणजे काय होतं ना, जो आपण रस्सा बनवतो ना भाजीचा, तो बऱ्यापैकी राहतो किंवा तुम्हाला किती पाहिजे त्याचा तुम्हाला अंदाज येतो. आणि जर डायरेक्ट आपण मटकी अशीच फोडणीला घातली, म्हणजे कडधान्यांच्या भाज्या तुम्ही डायरेक्ट जर फोडणीला घातल्यात, तर बराचसा अर्धा जो रस्स्याचा भाग आहे तो भाजी शिजण्यामध्येच निघून जातो. तर म्हणून मी तरी नेहमी असंच प्रिफर करते. आणि जेव्हा कडधान्य जेव्हा शिजायला टाकतो ना आपण कुकरमध्ये, तर तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं तेल आणि थोडीशी हळद मी नक्की टाकते. त्याने ना जे कडधान्य शिजतं ना, तर त्याला आणखीन छान असं मिळून येतं आणि छान एक चव येते. तर डाळ सुद्धा आपण जेव्हा कुकरला लावतो, तर तुम्हाला थोडासा टाइम पण सेव्ह करायचा असेल, तर तुम्ही डाळ शिजायला टाकतानाच त्यामध्ये जर मिरची, टोमॅटो हे जर तेव्हाच टाकलं ना, तर आणखीन छान ते डाळीमध्ये मिळून येतं. तर बरेच जण अशा प्रकारे सुद्धा करतात, बरेच जण डायरेक्ट फोडणी देतात. खूप साऱ्या, म्हणजे एकच पदार्थ बनवण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती सगळीकडे केल्या जातात. तर आता सध्या ना मी जेवणामध्ये सेंधव मिठाचाच वापर करते. हे मीठ थोडंसं, म्हणजे मागच्या वेळी मी म्हटलं होतं की हे मीठ ना खारट कमी असतं. तर एका दादांनी मला सांगितलं होतं की ह्यामध्ये जे उपलब्धता, म्हणजे आयोडीनचं जे प्रमाण असतं ना, ते थोडंसं कमी असतं, ज्यामुळे बीपीचा वगैरे जो त्रास होतो ना तो होत नाही. जास्त खार नसतं हे मीठ. तर त्याच्यामुळे हे मीठ म्हणजे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. तर सुरुवातीला मला प्रमाण त्या मिठाचं कळायचंच नाही, म्हणजे कमीच पडायचं किंवा जास्तच पडायचं असं होत होतं. पण आता हळूहळू त्याची सवय व्हायला लागली आणि खरंच त्याचे म्हणजे जे फायदे आहेत ना, ते हळूहळू आपल्याला समजायला लागतात. तर आई पण आल्या होत्या आणि बघा, तोपर्यंत आता दिव्यांचं काम झालंय आणि आता मी बनवते खीर. तर पहिले जे फोडण्यांचं काम आहे ना, म्हणजे डाळ म्हणा, भाज्या म्हणा, तर ह्यांचं काम होऊन जातं. पण माझी सध्या भाजी कुकरला शिजते अजून, तर म्हणून भाजी थोडीशी पेंडिंग मध्ये ठेवली आहे. पण तोपर्यंत मी दूध हे हे करते, गरम करते खिरीसाठी. तर खिरीला स्पेशली दूध घेताना ना मी थोडंसं फुल क्रीमचं जे दूध असतं ना ते घेते. त्यामुळे काय होतं ना, खीर अशी छान घट्ट घट्ट होते मस्त.
म्हणजे क्रीमी होते मस्त आणि त्याची चव पण एकदम वेगळीच लागते दुधाची. आणि तुम्ही नॉर्मल जर साधं दूध घ्याल तर अगदी म्हणजे पातळ होते खीर. तर खीर अशी छान घट्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी फुल क्रीम दूध घ्यायचा. तर तांदूळ आहेत ना 2 ते 3 तास थोडेसे भिजत घालायचे. यामध्ये जर तुम्ही बासमती तांदूळ घेतलेत ना तर आणखीन खीर अशी मस्त बनते. तर हे तांदूळ भिजवलेले जे तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये घ्यायचे. आता हे तांदूळ ना फुलतात खिरीमध्ये गेल्यानंतर सुद्धा, तर म्हणून थोडेसे बेतानेच घ्या, नाहीतर खीर फक्त तांदळाची खीर होऊन जाईल तुमची. तर म्हणून थोडेच मी ते अर्धी वाटीच तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये घालते मी ओलं खोबरं. थोडंसं ओलं खोबरं यामध्ये मिक्सरमध्ये जेव्हा आपण तांदूळ वाटणार आहे थोडंसं जाडं भरडच वाटायचं, एकदम बारीक असं वाटायचं नाहीये. तर आजची जी खीर बनवली होती मी तर ती शेवयांची बनवली होती, पण ही जी खीर मी बनवते ही तांदळाची खीर आहे आणि ही देवींसाठी स्पेशली तांदळाची खीर आपण बनवतो. तर म्हणून म्हटलं शेवयांची खीर तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, पण ह्या खिरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर यामध्ये आता मी काजू, बदाम, पिस्ता असेल तर पिस्ता, बेदाणे असतील तर ते घ्या आणि हे काजू, बदाम वगैरे छान असं थोडंसं मस्त असं बारीक करून घ्यायचं. खिरीमध्ये अगदी मस्त लागतं. एकदम तुम्ही मिक्सरला काढून घेतलं ना तर अगदी त्यांचं म्हणजे भुसा होऊन जातो पूर्ण. तर तसं न करता खलबत्त्याच्या साह्याने जर आपण कुटून घेतलं ना तर एकदम मस्त ते असं खीर जेव्हा आपण खातो तर तेव्हा ते छान दातामध्ये येतं. तर आता इथे दूध छान उकळते आपलं. कधीही दूध आहे ना थोडंसं आटून घ्यायचं खीर करताना, म्हणजे ते छान असं घट्ट घट्ट दूध येतं मस्त असं. तर ह्यामध्ये आता मी घालणार आहे छान केसर, कारण केसरने ना दुधाची चव पण खूप तिपटीने वाढते आणि त्याला कलरही अगदी सुंदर असा कलर येतो. तर थोडंसं केसर घालून ते दूध छान असं उकळवून घ्यायचं. तर जे मी मिश्रण केलं होतं म्हणजे तांदूळ आणि खोबरं, ओलं खोबरं जे बारीक करून घेतलं होतं तर ते यामध्ये घातलंय आणि छान बघा आपलं दूध असं मस्त. खीर ना अगदी कमी गॅसवरती जेवढी तुम्ही ती खीर छान हळूहळू हळूहळू आटवत जाल किंवा हळूहळू ती शिजत जाईल तेवढी त्या खिरीची चव खूप छान वाढत जाते. तर आता यामध्ये बघा आपलं दूध किती होतं आणि आता किती झालंय, खूप आटलंय दूध. आणि जो केसर घातलं होतं केसरमुळे आपल्या खिरीचा रंग पण बघा किती सुंदर आलाय. तर यामध्ये आता मी तेवढीच म्हणजे 1 वाटीच्या आसपास मी यामध्ये साखर घातली. तर यामध्ये तुम्ही गूळही वापरू शकता, गुळाची ही खीर खूप छान होते. तर यामध्ये मी साखर घातली. साखर तुमच्या चवीनुसार आहे, कोणाला खूप जास्त गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं. तर जसं तुमच्या घरामध्ये खाल्लं जातं त्या हिशोबाने तुम्ही साखर घाला. त्यानंतर बघा जे आपण काजू, बदाम हे सगळं जे बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये मी घातलंय. हे तुम्ही आहे ना तुपामध्ये थोडंसं फिरवून घेऊन पण घातलत ना तरी आणखीन खूप छान टेस्टी लागतं. तर त्यानंतर जी आपली वेलची पूड आहे, तर ही वेलची आणि जायफळची पूड मी नेहमी करूनच ठेवते. त्यामुळे कसं पटकन टाकायला बरं पडतं. आणि वेलची पूड आहे ना करताना वेलचीच्या ज्या वरच्या टरफली असतात, साली असतात त्याच्यासोबत तुम्ही बारीक करा. अगदी भरपूर आपली पावडर बनते आणि त्याचे जे टरफल असतात ती वेस्ट सुद्धा जात नाही. तर बघा आपली खीर अशी मस्त जशी जशी आता बनते ना तर सगळं यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स होते ते सामग्री सगळी घातली आणि खिरीचं टेक्स्चर तुम्हाला कळत असेल की जसजशी ती खीर शिजत जाते ना तसतशी ती थोडी 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 अशी घट्ट घट्ट होत जाते. तर आता बघा मी म्हणजे टोप जेव्हा दूध घातलं होतं तुम्हाला वरचा जो लेयर आहे ना तो दिसत असेल दुधाचा, तेवढं मी दूध आटवलंय आणि त्यानंतर अशी छान अशी खीर मस्त अशी रेडी झालेली आहे. तर जेवणाचं आटपून घेतलं आणि त्यानंतर आता पूजेची तयारी केली. तर बघा अशा प्रकारे हे ताट छान मी सजवलंय. जे आपली नागवेलीची पानं असतात ना ती ती खाली ठेवली जातात. त्यामध्ये मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतात ना हे आमचे कुलदैवत आहेत, म्हणजे हे माळीतले देव. एका माळेमध्ये ते सगळे ओवले जातात ना त्याला माळीतले देव म्हणतात. तर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की हे देव आम्ही आता पुन्हा बनवले होते. तर कोणाकडून बनवले? दहिवडकर सराफ यांच्याकडून आम्ही हे देव बनवून घेतले. टाकाचे सुद्धा देव त्यांच्याकडे सगळ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुमचे जे देव असतील ना तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती असं काही दाखवून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून देव घडवून घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे छान ताट सजवले मस्त फुलांनी आणि जे दिवे आहेत तर ते तुपाचे दिवे असतात. तूप टाकतो याच्यामध्ये आणि माझ्याकडे ज्या वाती होत्या ज्या मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवल्या होत्या दिवे बनवताना तर त्याच वाती मी यामध्ये घातल्यात
आणि अशा प्रकारे हे दिवे छान मस्त असे प्रज्वलित करून घ्यायचे. आणि मला ना खरंच तब्येत बरी नव्हती वाटत, पण असं जेव्हा आपण काही काम करतो, म्हणजे असं जेव्हा देवांचं काही असतं, तर तेव्हा इतकं घरात प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि खूप 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 भारी वाटतं आणि आपसुकच एक वेगळीच ताकद आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी येत असते. आणि अशा ज्या काही गोष्टी असतात ना, त्या आपल्या घराच्या चांगल्यासाठीच असतात. याने हे जे कुलदेवतेचं जे पण आपण म्हणतो ना, की कुलाचार जे आपण म्हटले जातात, ते जर आपण नित्य नियमाने केले ना, तर आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद जे असतात ते नेहमी आपल्या सगळ्यांसोबत असतात. आणि तुम्ही इतर देवांचं कितीही केलं, पण जर तुम्ही तुमचे कुलाचार तुम्ही नित्यनेमाने केले नाहीत, तर म्हणजे म्हणतात ना, की सगळं करतो पण तरीही काही व्यवस्थित होत नाही, तरीही यश येत नाही, तर त्या गोष्टींमागचं कारण हेच असतं, की आपले जे कुलाचार असतात ना, ते नित्यनेमाने होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपले कुलदेवी, कुलदेवता हे आपले सगळ्यात पहिले मुख्य देव मानले जातात आणि त्यानंतर आपल्याला इतर देवतांची सेवा करायची असते. तर अशी छान आमची आजची जी पूजा आहे ना, ती खूप 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 मस्त झाली आणि खूप घरातलं वातावरण अगदी प्रसन्न असं छान झालं होतं. तर या अनंत चतुर्दशी नंतर आणि पौर्णिमेनंतर सुरू होतो तो म्हणजे पितृपक्ष. आता हा कालचा व्हिडिओ आहे आणि आजपासून आपला पितृपक्षाचा 15वडा सुरू होतो. तर यामध्ये पण पितृपक्षामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजेत, कारण जेवढे आपले कुलदैवत महत्वाचे असतात ना, तेवढेच आपले पितृदेवता सुद्धा खूप महत्वाचे असतात. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी, सगळ्या घराच्या सुख समृद्धीसाठी आपले पितर आपल्यासोबत खुश असणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. आणि असं म्हटलं जातं की या पितृ 15वड्यात तुम्ही पितरांची जी पण सेवा करताना त्यामुळे तुमचे पितर खुश होतात आणि तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद देतात. तर पितृ 15वड्यात काय काय करायचं यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही नक्की बघा की काय काय सेवा केल्या जातात, कशा प्रकारे पितरांना म्हणजे खुश केलं जातं. तर आता बघा आमची सगळी पूजा झालेली आहे, छान नैवेद्य दाखवला गेलेला आहे आणि आईंचा सुद्धा पौर्णिमेचा आणि मंगळवारचा उपवास होता. तर आज छान म्हणजे असे सगळे योग असे एकत्र जुळून आले होते छान आणि खूप मस्त अशी देवीची आरती अगदी सुंदर लागली होती. आणि सणांच्याच निमित्ताने घरामध्ये छान गोडाधोडाचं किंवा इतर साऱ्या गोष्टी होतात. आपले नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, सगळे आपल्या घरी येत असतात आणि घरातलं एकंदर जे वातावरण आहे ना, ते खूप छान असं मस्त झालेलं असतं. तर बघा ही अशा प्रकारे आमच्याकडे देवीची, कुलदेवीची आरती लावली जाते. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने लावली जाते ती पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा जो बेत होता तो म्हणजे छान भजी बनवल्या होत्या. डाळीला म्हणजे डाळ बनवली होती रोजची आपली फोडणीचं जे वरण म्हणतो, त्यानंतर मटकीची छान उसळ होती आणि आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाच्या लागतात त्या म्हणजे या कुरडया. तर कुरडया होत्या, खीर आपली रेडी होती मस्त, भात आहे, त्यानंतर पोळ्या आहेत, असं छान पंचपक्वान्न ज्याला आपण म्हणतो तर ते होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.